नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 लाख महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 3000 रुपये जमा झालेले नाहीत। मग महिलांनी काय करायचं, आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या संबंधी एक महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थ्यांनी ॲपवर म्हणजेच जे नारीदूत ॲप होतं त्यावर अर्ज केलेला होता, त्या महिलांच्या खात्यामध्ये राज्य सरकारमार्फत 3000 रुपये प्रति महिला या ठिकाणी जमा करण्यात आलेले। आता जी वेबसाईट पोर्टल तयार करण्यात आलं आणि त्यानंतर ॲपवरचं रजिस्ट्रेशन बंद केलं आणि पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलं। आता पोर्टलवर जवळपास 31 लाख महिला या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेले आहेत, पण या 31 लाख महिलांना त्यांचा जो हक्काचा जो पैसा आहे तो या ठिकाणी मिळालेला नाही आहे। आतापर्यंत फक्त 19 महिला या ठिकाणी या योजनेअंतर्गत पात्र करण्यात आलेले आहेत। 31 लाख महिलांचे अर्ज अजून सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले नाहीत। या 31 लाख महिलांना त्यांच्या खात्यावर 3000 रुपये जमा झालेले नाही। जर तुम्ही पोर्टलवर या ठिकाणी म्हणजेच वेबसाईटवर जर तुम्ही अर्ज भरलेला असाल तर तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये अद्यापपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले नाही। पण जर तुम्ही ॲपवर रजिस्ट्रेशन केलेला असाल आणि तुमचा अर्ज मंजूर असेल तर तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर अशा प्रकारे बघितलं तर 31 लाख महिलांच्या खात्यामध्ये अजून पण या ठिकाणी पैसा जमा करण्यात आलेला नाही राज्य सरकारमार्फत। तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।